दानवेंनी शेतकऱ्यांना शिवराळ भाषा वापरून असंवेदनशीलतेचा कळस गाठलेला असताना शिवसेनेच्या यवतमाळ जिल्हा प्रमुखांनी दानवेंची जीप छाटण्याचा फतवा काढून महाराष्ट्राला आणखीनच लाज आणली आहे। शेतकऱ्यांना शिव्या घालणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीप छाटणाऱ्यास 10 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल अशी अजब घोषणा यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांनी केली। यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेनेनं दानवेंच्या प्रतिमेला जोडे चपलांनी चोपून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला। यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या फोटोला चपलांचा हार घालून गाढवाहून धिंड काढली। पालकमंत्री मदन येरावार यांच्या घराच्या दिशेनं दानवेंविरोधात घोषणाबाजी करत ही धिंड काढण्यात आली। यावेळी पोलिसांनी घरापुढे शिवसैनिकांना रोखलं। नामांतर आम्ही शिवसेनेने केलाय, गदा दानवे केलाय। या ठिकाणी गदा आणलेला आहे, गदाच्या गळ्यात हार टाकलाय, त्याच्या गळ्यात हार टाकलेला आहे आणि शेतकऱ्यांना त्यांनी म्हटलंय की शेतीची तुरी आल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त तुरी खरेदी केली आणि तरी शेतकरी साले रडत राहते। हा साले शब्द प्रयोग केला आणि म्हणून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून यवतमाळ जिल्ह्याचा शिवसेना प्रमुख म्हणून मी सगळ्याच्या शेतकऱ्याच्या मनातला भावना ज्या आहे त्या व्यक्ती या ठिकाणी करतो। जो कोणी यवतमाळ किंवा महाराष्ट्रातला किंवा भारतातला याची जीप कापून टाकेल त्याला शिवसेना जिल्ह्याकडनं 10 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही या ठिकाणी देऊ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।